ज्ञानोबारायांना देवाने जीव घातले आणि त्यांचा रुसवा काढला. आता ज्ञानोबारायांची समाधी स्वच्छ करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना पाठवले. शून्याची या पोटी निरंजन गुंफा ज्ञानयज्ञ सोपा सिद्ध केला. नामदेवरायांनी आपल्या 4 मुलांना समाधीसाठीचे साहित्य गोळा करण्यासाठी पाठवले. नारायण विठा गोंद्या पाठविला महाद्या साहित्य गोविंदा सांगितले काय काय आणू सांगा हे प्रमाण नेमिले नेम पांडुरंगा. तुळशी आणि बेल दर्भ आणि फुले उदक हे चांगले भागीरथीचे नामा मने देवा साहित्य करिता आठविता चित्त खेद दुःख. अशा प्रकारे नामदेवरायांच्या मुलांनी साहित्य जमा केले. आता रुक्मिणी आई साहेब म्हणतात की देवा आम्हाला हे 4 जण पूर्वजन्मात कोण होते ते सांगा. अवतार हे 4 झाले कैसा परी सांगा आम्हा हरी उकलोनी शिवतो निवृत्ती सोपान ब्रह्मस्थिती. ज्ञानदेव मूर्ती विष्णूची ब्राह्मणी ती कळा माय मुक्ताबाई विचारून सांगे स्वयंमुक्ता. देवांनी 4 भावंडांना वस्त्र अलंकार चढवले. हिऱ्याचे मोत्याचे दागिने चढवले. देव स्वतः आपल्याला अलंकार चढवतायत वस्त्र चढवतायत हे पाहून 4घांनाही खूप रडू आलं. 4घही शोक करू लागले. ऐसे वधूने पांडुरंगे समस्ताशी वस्त्र दिव्यांगे देऊनी भूषणे अनेगे रत्नमुक्ता फळ अलंकार. देवानी 4घांनाही वस्त्र चढवले. आता 4घे जण शोक करू लागले. तेव्हा एखाद्या वेळेस एखाद्या अज्ञानाला समजावणं सोपं असतं पण एखाद्या ज्ञानी माणसाला समजावणं खूप अवघड असतं. देवालाही याची चिंता पडली की यांना समजावं कसं. तेव्हा देवाने अक्रूरजी आणि उद्धवजींना ज्ञानोबारायांना समजावण्यास पाठवले आणि स्वतः सोपानदेव निवृत्तीदादा आणि मुक्ताबाईला समजावण्यास गेले. येणे जाणे कोठे योगी पहा विट सा न वैकुंठी करून ठेवी ज्ञानियाला मरण म्हणती अज्ञानी वाया तुम्ही क्षीण करू नका. आणि देवाने ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगून त्यांचं सांत्वन केलं. रामकृष्ण हरी.